हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज मी खास नवीन गृहिणीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर नवीन घेतलेला खलबत्ता वापरायच्या अगोदर त्याला साफ कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। तर मी हा नवीन घेतलेला खलबत्ता आहे, पाहू शकता। आता हा स्वच्छ कसा करायचा आपण हे पाहूयात। तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, हा स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचा आहे। असा हाताने घासून घासून धुवायचा आहे। धुताना मस्त असा मातीचा सुवास येत आहे। तर व्यवस्थित धुतल्यानंतर तर इथे मी ताराची घासणी घेतलेली आहे, साबण लावून व्यवस्थित आपल्याला घासून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राची जी धूळ हे असते ते घासल्यानेच आपली निघून जाते। तर पाहू शकता किती काळं आलेलं आहे आपल्या हाताला। तर अशा पद्धतीने व्यवस्थित घासल्यानंतर जे खालचा खलबत्ता आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचा आहे। एकदम रगडून रगडून घासायचं आहे। तर मी याच पद्धतीने सगळीकडून घासून घेते आणि नंतर दाखवते। आतल्या साईडने मी घासून घेतलेला आहे आणि बाहेरच्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच घासायचं आहे। थोडीशी मेहनत लागणार आहे आणि जर हा आपण खलबत्ता व्यवस्थित जर साफ नाही केला तर याच्यामध्ये जे आपण चटणी वगैरे बनवतो, ठेसा वगैरे बनवतो, तो थोडासा कचकच लागतो। आता हे व्यवस्थित मी सगळीकडून घासून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, एकदा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला बेसिन जवळच करायची आहे किंवा वॉश एरियामध्ये सुद्धा करू शकता। तर धुतल्यानंतर इथे मी खाली एक रुमाल टाकलेला आहे चौकोनी घडी करून, जेणेकरून आपलं वाजणार नाही। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी तांदूळ। तर व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, असे रगडून रगडून कुटायचे आहेत सगळीकडून। ह्या प्रोसेसला थोडी मेहनत लागते, कारण एक्स्ट्रा जो दगड असतो वरचा पूर्ण निघून जातो। हे तांदूळ पाहू शकता किती पांढरे शुभ्र आहेत। नंतर आपण पाहूयात। पूर्ण असं साईडने सुद्धा आपल्याला घासून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण। तर हे पाहू शकता मी वाटून घेतलेले आहेत आणि पाहू शकता किती काळे झालेले आहेत आपले तांदूळ। आता काय करायचं आहे, हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर मी एकदा धुवून घेते। तर इथे मी एका वाटीमध्ये हळद, खायची हळद आहे आणि तेल घेतलेलं आहे। हे तेल पण खायचंच आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लागणार आहे, मी थोडंसं तेल टाकून घेते।
तर इथे मी थोडंसं तेल टाकून याला पातळ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो खलबत्ता आहे याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. कारण आपण खरेदी करताना कुठून पण रोड साईडकडून हा घेतो किंवा यात्रेतून घेतो, तर हा कुठं असतो आणि त्याच्यामुळे खूप याच्यावर बॅक्टेरिया असतात. त्याच्यामुळे हळद तर तुम्हाला माहीतच आहे जंतुनाशक असते. त्याच्यामुळे इथे हळद आणि तेल लावून आपल्याला दिवसभर उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर व्यवस्थित सगळीकडून हळद लावून घ्यायची आहे. नंतर आपण याला उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहोत. तर व्यवस्थित लावून घ्यायची, व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आपल्याला बाहेरून सुद्धा व्यवस्थित लावायची आहे, जेणेकरून आपण जे याच्यामध्ये कुटतो ते बाहेर पण थोडंसं जाते, आपण तेच घेतो आतमध्ये. त्याच्यामुळे बाहेरून पण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. आणि मी अगोदरच सांगितलं होतं, ही पूर्ण प्रोसेस आपल्याला बेसिन जवळ करायची आहे, कारण हे खाली सांडल्या जाते, पाहू शकता. आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता मी किती व्यवस्थित पूर्ण सगळीकडून लावलेलं आहे, एकदम जाडसर. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण दिवसभर हे उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर मी रात्री दाखवते, किंवा 2 दिवस ठेवलं तरी चालेल, व्यवस्थित सुकून गेलं पाहिजे. तर इथे मी हे उन्हाला ठेवलेलं आहे. ही प्रोसेस मी पूर्ण सकाळीच केलेली आहे, तर अजून ऊन यायचं राहिलेलं आहे. तर खाली फरशी घाण होऊ नये म्हणून इथे मी एक कापड टाकलेलं आहे. असं तुम्ही कशाचंही टाकू शकता. मी इथे एक शॉपिंग बॅग टाकलेली आहे. तर आता आपण संध्याकाळी भेटूयात. तर हे पाहू शकता, आता संध्याकाळी 6-6:30चं टायमिंग आहे. पूर्ण आपली हळद वाळलेली आहे. आता आपण याला एकदा परत धुवून घेऊयात बेसिनमध्ये. तर आपला एकदम क्लीन झालेला आहे. पूर्ण याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. पूर्ण याची बॅक्टेरिया हळदीमुळे मरून जातं. आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर परत एकदा आपल्याला याला ताराच्या घासणीने घासून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला ताराच्या घासणीने घासून घ्यायचं आहे. जे तेल आणि हळद आपण लावली होती ते पूर्ण निघून गेलं पाहिजे. असं आपल्याला रगडून परत एकदा घासायचं आहे आणि नंतर धुवून घ्यायचं. म्हणजे जे आपला खलबत्ता आहे ते तयार झालेलं आहे. तर या खलबत्त्यामध्ये मस्त तुम्ही ठेचा किंवा शेंगदाणे चटणी वगैरे बनवून खाऊ शकता. दगडाचा असल्यामुळे खूप हेल्दी असणार आहे. तर तुम्ही नवीन खलबत्ता घेतला असेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि हा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.